गडाच्या पायथ्याशी पोहोचल्यानंतर आम्ही दर्शनाला लाईन लावणार होतो. आणि जर गर्दीबद्दल सांगायचं झालं तर यावर्षी जास्त गर्दी नव्हती. मागच्या वर्षी खूप जास्त होती, कारण की मागच्या वर्षी आम्ही 7व्या माळीला होतो आणि यावर्षी आम्ही 4थ्या माळीला होतो. तर हे सुद्धा त्याचं कारण होऊ शकतं, गर्दी कमी असते. आणि वातावरणाबद्दल जर इथं सांगायचं झालं तर खूपच थंड वातावरण आहे. पाऊस तर 4-5 दिवस झाले पडलेला नाही आहे, पण तरी खूप थंड वातावरण आहे. हवेमध्ये वणी गड हे नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे, जे सप्तशृंगी देवीसाठी ओळखले जाते. हे महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी अर्धशक्तिपीठ मानले जाते. मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही आंबरचा मार्ग गेला आहे. थोडं बाकी आहे, गर्दी तर कमीच आहे. मोकळं दर्शन किती वेळात होते शेवटपर्यंत वेळ पाहत. पायऱ्यांपासून वरपर्यंत गर्दी नव्हती मित्रांनो. गर्दी होती ती म्हणजे फक्त मंदिराच्या आतल्या भागामध्ये. आणि साधारण तासाभरामध्ये आमचं दर्शन झालं. खूप छान वाटलं दर्शन घेऊन. आणि मी तर म्हणेन की सर्वांनीच नवरात्र उत्सवामध्ये देवीच्या दर्शनाला यायलाच पाहिजे. खूप छान.